हा आमचा भोवरा आहे. या भोवऱ्यावरती आम्ही लहानपणापासून यायचो आणि स्विमिंग पूल होता आमचा तो. ते बघा धरणाच्या बॅकग्राऊंडचं काम चालू आहे. खूप असं मोठं धरण होत आहे. आशिया खंडातील सर्वात उंच धरण, ज्याची काही सीमाच नाही आहे. एवढं मोठं धरण आहे ते. हे बघा किती उंच आहे. कमीत कमी 370 गावांना पाणी भेटणार आहे, एवढं मोठं धरण आहे ते. हे बघा हे आमचे वाडीचे पादरी अध्यक्ष. ही बघा ही किती रेती आलेली आहे वाहून. ती आता आम्ही नेणार आमचं घर बांधायला परत एक. हे बघा किती. हे बघा हेच ते पाणी, नुसती जमीन. ए तिला कशाला घाबरवत आहे? बघा इकडे ना झरे होते पहिले. आम्ही इकडे डुरा खोदायचो आणि पाणी पियाचो. आता पण आम्ही करणार आहे तसं. आम्ही सर्व तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. ते बघा हे माणसं इथून पाणी. त्यांच्याकडून माहिती घेऊया थोडी. बघा आमच्या धरणावरती किती लांबून माणसं आलेले काम करायला. भैया आप किधर से आए? एमपी से. देखो ये एमपी से आए भाई लोग. ये हमारे इधर आके काम कर रहे हैं मस्त. हमारे गांव के लोग काम नहीं कर रहे. हमारे गांव का लोग काम नहीं कर रहे, ये लोग इधर काम कर रहे हैं. देखो ये देखो स्वच्छ पानी भर रहे पीने के लिए. एमपी में किधर से? ग्वालियर भोपाल किधर से ना. ए भाई इथे पण मस्त आहे बघ. चलो अभी हम लोग इधर स्विमिंग करने वाले हैं. अभी हम दिखाएंगे आपको अगले ब्लॉग में हमारे. मी पण येतो. एक काय हे बघा आता आम्ही इकडे खेकडे पण पकडणार आहे. एक एक दगड पलटी करून पाहूया किती खेकडे भेटतात ते. तुम्हाला आता कौस्तुभ दाखवणार आहे. मी आणि कौस्तुभचे पप्पा आता खेकडे पकडतोय. कौस्तुभ असं पकडे. कसं पकडा व्यवस्थित, काय करू नको. हा